करायचा विचार कधीच येणार नाही. तुला कोण विचारते रे? तू या मूर्ख पोरीच्या प्रेमात येडा झालाय, त्यामुळे तुला दुसरं काही दिसत नाही. ऐक ना, आमच्यावर डाऊट नाही घ्यायचा, आणि जर तू डाऊट घेतला ना, तोंड सांभाळून बोल तू. धैर्य, अरे बाद झालं. अरे काय चालू तुम्हा तिघांचं? हो, ही पोरगी आम्हाला घरात नकोय, पण म्हणून तिला घरातनं बाहेर काढण्यासाठी विलास आणि भास्कर या थराला जातील असं मला नाही वाटत. माझी खात्री आहे त्या दोघांनी हे काम केलेलंच नाहीये. आणि आता बाद झाला हा तमाशा. तू जाऊन खोलीत आता आराम कर. जा. धैर्य, धैर्य, मी सावी, मी विचारलेलं तुला, त्या अंगदची नीट चौकशी केलीस काय? त्याची सगळी माहिती काढलीस का? धैर्य, मी बोलले होते तुम्हाला. अहो, मी चौकशी केली होती नीट त्याची. तो पहिल्या भेटीपासूनच गरजू असल्याचं दाखवत होता. कामाबाबतीत प्रामाणिक आहे असं नाटक करत होता, आणि त्या तू त्याच्यावर विश्वास ठेवलास. सावी, असं कुठं असतंय का? असं कोण ठेवतं बरं विश्वास? धैर्यने सावीवर चिडायचं सोडून इतक्या आपुलकीने का बोलतोय? असो, जे झालं ते झालं. आता पुढचा विचार करूयात. रात्री वकील साहेबांना बोलवलंय, आणि ते येईपर्यंत अंगद बरोबरची प्रत्येक मीटिंग, प्रत्येक भेट, काय घडलं काय नाही सगळं आठवून ठेव. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा राहू देऊ नकोस. ह्या प्रकरणात कुठला मुद्दा कसा कामा येईल ना काही सांगता येत नाही. सावी, आजची मीटिंग आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. आई, हे बघ, मी पूर्णपणे बरा झालोय. आता मला गरज नाहीये याची. आता फक्त हे सगळं मॅटर आणि वकील साहेबांशी सगळं डिस्कशन होणं जास्त गरजेचं आहे माझ्यासाठी. जसं केस वकील लढवणार आहेत, तसं तू बरा झालायस की नाही हे डॉक्टर ठरवणार आहेत. तू नाही ठरवायचं. घे, म्हटलं ना.